आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आई आई काय झालं, चुकलं का काही माझं? आशू, आज मला तुझा खूप अभिमान वाटतो. हा, हो, ज्या पद्धतीने शिवाबरोबर उभा राहिलास ना, खऱ्या अर्थाने जबाबदार झालास बा. आई अगं, मी काल बघितलं शिवा काय काय अवस्थेत होती. ती एवढी हतबल झाली होती, एवढी खचली होती ना की मला हे बघ, एक तर आधी तिला दिव्यानी कन्फ्यूज केलं आणि तिला असं खरंच वाटायला लागलं की कुठलं घर नक्की माझं आहे. आणि त्यात मग ताई आणि काकू जे काही बोललं ते नाही आवडलं मला, म्हणून मला हे सगळं करावं वाटलं. खरं, कुठल्याही मुलीला सासरी आल्यावर हे असं वाटणं चुकीचंच आहे. एक्झॅक्टली. आणि शिवा किती करते आपल्या घरासाठी, तिला हे वाटणं बरोबरच नाही. खरंय, त्यामुळे तू अगदी योग्य केलंस. कर्तव्य आहे ते माझं. म्हणूनच तर म्हटलं ना, जबाबदार झालास तू. हा, आहेस तुझा मुलगा जबाबदार. आज भाऊ हसायला हवे होते ना, त्यांना खूप अभिमान वाटला असता तुझा. आता मी सांगणार आहे त्यांना फोनवरून. सांग, पण काय आहे, हे तू म्हटलीस ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. तुला अजून एक गोष्ट सांगायची. काय? कीर्ती आणि सुहासशी बोलायला हवं मग. चंदन, चंदन, डोळे उघड. आता काय? काय आता? आता कुठे जायचं? आता कुठे म्हणजे अगं, झालं ना बघ, आता आपण एवढी शॉपिंग केली, रेस्टॉरंट मध्ये छान जेवण केलं, मिल्कशेक प्यालो, आता जाऊयात घरी. नाही अरे, या मॉलमध्ये असं काही मिळालं पण नाही चांगलं. आपण दुसऱ्या मॉलमध्ये जाऊयात, तिथे काही छान मिळतंय का बघूयात आणि मग फिल्म बघायला जाऊयात. म्हणजे कसं, फिल्म बघून माझं मन रमेल कदाचित. बरोबर आहे. अरे बापरे, हे असंच चालत राहिलं तर सगळे पैसे आजच संपतील. काहीतरी करायला पाहिजे. नको, पण जाऊ दे. दिव्याला जर बरं वाटतंय तर पैशाचं काय, बघता येईल, कमवू परत. काय रे? नाही, तुला कंटाळा येत असेल तर जाऊयात घरी. अगं नाही दिव्या, तू बरोबर असताना कंटाळा कसला. जाऊयात आपण. तुला पाहिजे ते करूयात. ओके, झाले पिऊन? दे इकडे, हे पकड. वा, आज तर मज्जा आहे बाबा माझी. चंदन राजा, असंच नेहमी माझं सगळं ऐकत जा. निदान मी तुला त्रास तरी देणार नाही. कीर्ती, मला आशूने सांगितलं तुम्ही घरात राहायला आलात म्हणून. सांगितलं नाही कोणाला, म्हणजे माझ्या लक्षातच आलं नव्हतं ते. आई, आता ते सगळे गेले ना घराच्या बाहेर, मग आता त्या रूम मध्ये कोणीच राहत नव्हतं, म्हणून म्हटलं आम्ही. ते लोक घरात आलेत म्हणून तुम्हाला बाहेर काढलं नव्हतं. ज्या गोष्टीची शिक्षा झाली होती त्याचं काय? आई ऐक ना, जाऊ दे ना, आता खूप दिवस झाले आणि शिक्षा भोगली आहे आम्ही, त्याची माफी पण मागितली आहे ना. पण त्या चुकांची जाणीव झाली आहे का तुम्हाला? हो,
त्याच्याकडे बघू नकोस. त्याने सगळं सांगितलंय मला. तू फक्त घरातनं बाहेर जायचं नाटक केलं होतंस. आशूने तुला शिक्षा दिली होती. काय ग? माहितीये तिला सगळं माहितीये. आम्हाला आमच्या चुकांची जाणीव झाली आहे. दिसत नाहीये पण ती जाणीव झालेली. म्हणजे कीर्ती, तू शिवाच्या जीवावर उठलीस. त्याची तुला शिक्षा झाली. आणि आता तुझं असं म्हणणं आहे की ती शिक्षा माफ व्हावी, हो की नाही? मग त्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल. मला सांग जीजू आणि इनफॅक्ट ताई सुद्धा, तुम्ही कधीच शिवाला अप्रिशिएट नाही केलंय. चांगले 2 शब्द बोलले नाही शिवाबद्दल. शिवानी आपल्या घरासाठी एवढं काही केलंय, सगळ्यांसाठी खूप काही काही केलंय. इनफॅक्ट तुमच्यासाठी तिने बरंच काही केलंय. आम्ही तुम्हाला जेव्हा बाहेर काढत होतो तेव्हा तिनेच आम्हाला थांबवलं. तिनेच तुम्हाला सेकंड चान्स दिला. पण तरी तुम्ही तिच्याबद्दल चांगलं कधीच काही बोललेलं नाही का आई? हो. आणि हिचंही काही वेगळं नाहीये. वहिनी म्हणून आजपर्यंत शिवाला कधी मान दिलास तू? माणूस म्हणून सुद्धा मान दिला नाहीस. मी काय म्हणते, आपण एक काम करूया. कीर्ती, तू ना तुझ्याकडची एखादी प्रेमाची वस्तू शिवाला भेटवस्तू म्हणून देऊन टाक आणि तुझं प्रेम व्यक्त कर. त्यामुळे काय, माफीची ही अट आहे. कर असं कर नाही म्हणते ती, अट आहे. हे करावंच लागेल. हा. नाही. अरे, म्हणजे तुमच्यात काही बदल झालेला दिसत नाही. नाही नाही म्हणजे हो, म्हणजे आमच्यात बदल झालेला आहे आणि तो आम्ही आमच्या कृतीतून म्हणजे तुम्हाला दिसेलच तो. अच्छा, बर. कीर्ती कीर्ती पण हे आहे. ठीक आहे, चांगलंच आहे. मग या तुम्ही. अहो, काय झालं सीताई? हे बघ शिवा, आता मी जे सांगते ना ते तुला करायचंय. काय झालंय काय? ऐक. कळलं? अहो ऐका ना बे, हे कसं काय मी कसं करणार हे? मला मला काय झालं? का नाही जमणार? सगळं शक्य आहे. सीताई, हे जरा चुकीचं होत नाहीये का? काही चुकीचं नाहीये. अहो तुझी सासू ऑर्डर देते असं समज हवं तर. पण मला जमेल का? पण न जमायला काय झालं शिवा? मी तुला ओळखते. या जगात तुला जमणार नाही असं काहीही नाहीये. त्यामुळे हे सुद्धा जमेल.